बीडच्या परळीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम 1,500 कोटींच्या कामांचा शुभारंभ। काही पूर्ण कामांचं लोकार्पण होणार। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री हजर असतील। मनोज जरांगे विदर्भ दौऱ्यावर आज अकोला, वाशिम, यवतमाळमध्ये जरांगेंची सभा। वाशिम जिल्ह्यातील काटा गावात सभेसाठी जवळपास 30 एकर मैदान सज्ज। मराठा नेते एकत्र आले तर 2 तासात आरक्षण मिळेल, पण मराठा नेते एकत्र येत नाहीत, मनोज जरांगेंनी व्यक्त केली खंत। बुलढाण्याच्या खामगाव इथे जरांगेंची विदर्भातली पहिली जाहीर सभा। विदर्भातील मराठ्यांना आरक्षण असलं तरी आमच्यासोबत लढावं, जरांगेंचं आवाहन। अधिवेशनात सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी आवाज उठवावा, एबीपी माझाशी बोलताना मनोज जरांगेंचं मराठा नेत्यांना आवाहन। आरक्षण नसल्यामुळे मराठा मुलांच्या आत्महत्येत वाढ, मात्र कुणीही परिस्थिती गांभीर्यानं घेत नाही, मनोज जरांगेंची खंत। आरक्षणासाठीची लढाई आहे, आपल्याला पाठबळ द्यावं, जरांगेंकडनं समाज बांधवांना आवाहन। राजकीय लोकांवरती आपला विश्वास नाही, आमचा लढा आम्हीच लढू, जरांगेंची भूमिका। आमच्या मुलांसाठी आम्ही कोणत्याही थरापर्यंत जायला तयार, जरांगेंचा इशारा। ओबीसी आणि मराठ्यांमध्ये दंगली घडू देऊ नका, जरांगेंचं समाज बांधवांना आवाहन। ओबीसी समाज मात्र आपल्यासोबत, पण त्याला आडवा आल्याशिवाय दम निघत नाही, जरांगेंची नाव न घेता भुजबळांवर टीका। छगन भुजबळांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पुढे पुढे करू नका, जामनेरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा गिरीश महाजनांवरती हल्लाबोल। मनोज जरांगे यांनी जाहीर भाषणात आपल्यावरती बोलू नये, मनोज जरांगेंच्या टीकेनंतर आमदार प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी कुणाची या संदर्भात आजही निवडणूक आयोगात सुनावणी। अजित पवार आणि शरद पवार गटाचा एकमेकांवरती बनावट शपथपत्र सादर केल्याचा आरोप। विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतरही इंडिया आघाडी सोबत जाण्यास आपण तयार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। पण इच्छुक असून सुद्धा इंडिया आघाडीत आम्हाला घ्यायला कुणीच तयार नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। मनसे पदाधिकाऱ्यांची आज शिवतीर्थावरती बैठक, पदवीधर निवडणुकांसंदर्भात चर्चेची शक्यता। मंत्रालयासमोर अजित पवार गटाकडनं बॅनरबाजी, या बॅनरवरती सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभेच्या भावी खासदार असा उल्लेख। फक्त एक निवडणूक बॅलेट पेपरवरती घेण्याची हिंमत दाखवा, पंतप्रधान मोदींच्या गॅरंटी या दाव्यावरती सामनातनं टीका। शिंदे सरकारचं नागपुरातलं शेवटचं हिवाळी अधिवेशन, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा टोला। पुढे नवीन सरकार येईल आणि त्याचं पहिलं अधिवेशन पुढे होईल, नाना पटोलेंचा विश्वास। काँग्रेस फुटीच्या बातम्या काही मंडळींकडनं जाणीवपूर्वक पेरल्या जातात। राज्यातील काँग्रेस संदर्भातल्या बातम्या धादांत खोट्या आणि खोडसाळपणाच्या, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये आता शिंदे आणि अजित पवार गटाचं काय होणार, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांचा शिंदे आणि पवारांवरती निशाणा। तर संजय राऊतांना उत्तर देताना शेलार यांची जीभ घसरली। संजय राऊत आणि त्यांची मंडळी सध्या बोलघेवड्याचं काम करतायत, आशिष शेलार यांची टीका। केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आपल्याला आजही नगरसेवक वाटतात, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची कराडांवरती बोचरी टीका। चंद्रकांत पाटील यांच्याकडनं सोलापूरमधल्या कासेगावमध्ये नुकसानग्रस्त बागांची पाहणीनंतर महिला बचत गटाच्या भाजी केंद्रालाही दिली भेट। महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला मुंबई ठाण्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, माजी मंत्री वर्षा गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती। आपल्याच पक्षाच्या नेत्यानं नेतृत्व करावं अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची भावना असते, बावनकुळेंच्या पुढच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वक्तव्यावरती आमदार संजय गायकवाडांची प्रतिक्रिया। बावनकुळे मोठे नेते आहेत, आपण साधे कार्यकर्ते आहोत, बावनकुळेंच्या वक्तव्यावरती आपण बोलू शकत नाही। फडणवीसांबाबत बावनकुळेंच्या वक्तव्यावरती श्रीकांत शिंदेंची भूमिका। मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती 6 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, या पिटिशनवरती मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून। ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यावरती आळंदी बंदचं सावट, देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत, अवकाळीमुळे द्राक्षाचे घड कुजण्यास सुरुवात, द्राक्ष उत्पादकांवरती बागेतले द्राक्षांचे घड फेकून देण्याची वेळ। नाशिकमधील मालेगावचे माजी आमदार शेख रशीद यांचं निधन, 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। रशीद हे मालेगाव मतदारसंघाचे 2 वेळेला आमदार सुद्धा होते। ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण देवकात यांना अटक, ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती आज दुपारी 12 ते 2 ब्लॉक, या वेळेमध्ये मुंबई महामार्गावरची सर्व वाहतूक पूर्णपणे बंद असेल। जड आणि अवजड वाहनं उर्से टोलनाका या ठिकाणी आणि शोल्डर लेनवरती थांबवली जातील।
मेट्रो 1 वरची प्रवासी संख्या 90 कोटींच्या वर. घाटकोपर अंधेरी वर्सोवा या मार्गिकेला मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद. दररोज 4.5 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांचा प्रवास. मिचॉंग चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता. चक्रीवादळ आज दुपारी नेल्लोरच्या जवळ बापटला धडकण्याची शक्यता. पुणे महानगरपालिकेकडनं भिडेवाडा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू. मुलींची पहिली शाळा असलेला भिडेवाडा जमीनदोस्त. झोपडपट्टीधारकांना 2 वर्षांचं आगाऊ भाडं देणं सक्तीचं का? बांधकाम व्यावसायिकांची हायकोर्टात याचिका. एसआरएचं नवं परिपत्रक रद्द करण्याची मागणी तर परिपत्रक उच्च न्यायालयाच्या सूचनेवरूनच सरकारचा दावा. आर्थिक गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक घटना मुंबईमध्ये तर राज्यांमध्ये महाराष्ट्र 4थ्या स्थानी. 50 कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर. सर्वाधिक आर्थिक गुन्ह्यांची नोंद मुंबईत. संत गजानन महाराज यांच्या 63व्या जन्मोत्सवानिमित्त अमरावतीत शिवमहापुराण महाकथेचं आयोजन. टाळ मृदुंगाच्या गजरात शेकडो वारकरी आणि भाविकांनी काढली दिंडी. नाशिक शहर बनलं डेंग्यूचा हॉटस्पॉट. नोव्हेंबर महिन्यात नाशिकमध्ये डेंग्यूचे 274 रुग्ण, दोघांचा दुर्दैवी मृत्यू. परभणीच्या जिंतूरमधील पाचले गावात मराठा युवक आक्रमक. सुरेश भुमरेंना गावच्या वेशीवरतीच रोखलं. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांनी गावात येऊ नये. मराठा तरुणांची आक्रमक भूमिका. अंतरवली सराटी येथील दगडफेक प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेद्रेला न्यायालयीन कोठडी. 2 दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडीनंतर न्यायालयाचा निर्णय. वर्ध्यामध्ये मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. हजारोंच्या संख्येनं जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी. कृती समितीकडनं बेमुदत संपाची मागणी. 3 राज्यातला निकाल पक्का. 2024 सालात काँग्रेस पक्षाला धोका. असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया. अहमदनगरमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव अरुण मुंढे आणि त्यांचे बंधू उदय मुंढे यांच्या विरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल. पोलिसांनी राजकीय नेत्यांच्या दबावातनं हा खोटा गुन्हा दाखल केला. अरुण मुंढे समर्थकांचा आरोप. देश पुढे गेला तर आपण पुढे जाऊ. लोकांनी नकारात्मक राजकारणाला नाकारून पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय. भारताचा इतिहास पराभवाचा नाही तर शौर्याचा. नौदल दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. छत्रपती शिवरायांच्या विचारांनुसार मोदी काम करतात. महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं याचा आनंद. मालवणमधल्या कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांचं विधान. गॅरंटीचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी. नौदल दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं विधान. 3 राज्यातल्या विजयाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन. सिंधुदुर्गात नौदल दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती. मोदींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, नारायण राणे, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. 3 राज्यांच्या निवडणुका जिंकून पंतप्रधान इथे आले. जिथे जातील तिथे यश घेऊन जातील असं त्यांचा पायगुण आहे. नौदल दिनाच्या कार्यक्रमात नारायण राणेंकडनं पंतप्रधान मोदींची स्तुती. सिंधुदुर्गाच्या तारकर्लीमध्ये नौदल दिनाचा कार्यक्रम संपन्न. नौदलाकडनं चित्तथरारक प्रात्यक्षिकांचं सादरीकरण. नौदलाच्या सामर्थ्याचंही दर्शन. विविध पाणबुड्या आणि जहाजांच्या माध्यमातून नौदलाची तारकर्लीच्या समुद्रात प्रात्यक्षिकं. भारतीय नौदलाचं सामर्थ्य अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी. तारकर्ली इथे अस्ताला जात असलेल्या सूर्याच्या साक्षीनं लालबुंद प्रकाशात भारतीय नौदलाची नेत्रदीपक प्रात्यक्षिकं. विमानवाहू युद्धनौकांपासून ते लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कसरतींचं सादरीकरण. महिला पथकाचंही तारकर्लीच्या समुद्रकिनारी संचलन. नेव्हीच्या बँडवरती थिरकली पावलं. नौदलानं पॅराग्लायडिंग करत फडकवला झेंडा. तिरंगा फडकवत दिली सलामी. भारतीय नौदलाच्या विशेष दलाकडनं समुद्रामध्ये शत्रूच्या ऑइल रिग नष्ट करण्याच्या कवायतीचं प्रदर्शन. प्रात्यक्षिकाचं सादरीकरण. युद्धनौका INS विक्रमादित्यसह प्रमुख युद्धनौकाही सहभागी. ठाण्यात रिपब्लिकन सेनेच्या वतीनं संविधान बचाव यात्रा. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांवरती फुलांची उधळण. बोईसर तारापूर MIDCतील कारखान्यांमधनं प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ. सिटीझन फोरम ऑफ बोईसर यांची लोकायुक्तांकडे धाव. MIDC, MPBC आणि सिटीझन फोरम ऑफ बोईसर यांच्या उपस्थितीत 12 जानेवारीला सुनावणी. धाराशिवमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं रास्ता रोको. विविध मागण्यांसाठी आक्रोश व्यक्त. गोंदियातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचं विविध मागण्यांसाठी आमदार सहस्राम
कोरोटेंच्या घरासमोर धरणं आंदोलन. हिवाळी अधिवेशनात संगणक परिचालकांच्या समस्या मांडण्याची मागणी. इंदापूरमध्ये दूध दरासाठी शेतकरी संघटना आणि शिवधर्म फाउंडेशनकडनं आमरण उपोषण. महापुरुषांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक घालून आंदोलनाची सुरुवात. भंडाऱ्यामध्ये जिल्हा परिषदेचे 2,500 शिक्षक उतरले आंदोलनामध्ये. अनेक दिवसांपासून शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित. जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, संघटनेचा इशारा. विविध मागण्यांसाठी राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचारी आणि सेविका बेमुदत संपावर. यात बीड जिल्ह्यातील 6,000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश. अहमदनगरच्या शेवगाव येथील महिलांचं पाण्याच्या प्रश्नासाठी पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन. 15 ते 20 दिवसांनी इथे पाणी येतं, त्यातही अशुद्ध आणि गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिक हवालदिल. मुंबईतील अंधेरी, डोंगरी आणि जोगेश्वरी पश्चिम परिसरातनं 12 लाख रुपयांचं मेफेड्रॉन ड्रग जप्त. 4 अटक. अंमली पदार्थ विरोधी पथक कांदिवली युनिटची कारवाई. चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाकडनं पीक विमा कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड. अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण पीक विमा देण्यास कंपनी टाळाटाळ करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. यवतमाळमध्ये शेतकरी आणि तहसीलदारांमध्ये शाब्दिक वाद. महागाव तहसीलदार गणपतराव राठोड यांना शेतकऱ्यांनी घेरलं. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पुण्यातील गोखलेनगर परिसरात अज्ञातांकडनं काही तरुणांकडनं तलवारी घेऊन दहशत माजवण्याचे प्रयत्न. तलवारीनं काही वाहनांची तोडफोड. दहशत माजवणाऱ्या गुंडांवरती चतुशृंगी पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद. नवजात बाळाच्या आईच्या मृतदेहासह संतप्त नागरिकांचा, नातेवाईकांचाही सामान्य रुग्णालयात धिंगाणा. दोषींवरती कारवाई करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातल्या टाकळी भोसा इथली घटना. नाशिकच्या येवल्यामध्ये पत्र्याच्या घराला मोठी आग. या आगीमध्ये घरातलं सामान पूर्णतः जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. ठाण्याजवळच्या टिटवाळा परिसरात रिक्षाचालकाकडनं पत्नीची हत्या. गळा ओढून हत्या केल्याचा प्रकार समोर. कौटुंबिक वादातनं हत्या केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.